नमस्कार मंडळी. तर मी आज विचार केला की काहीतरी असं पटकन झटपट होईल असं म्हटलं काहीतरी रेसिपी बनवूया. तर मला त्यात आठवलं की आपण हे कोळंबीचं सार बनवू शकतो. मग काय पटापट कोळंबी आपली धुवून घेतली. त्याच्यानंतर मस्त अशी मी साफ करत बसलेली. थोडा वेळ लागतो म्हणा साफ करायला, पण आहे म्हणा मेहनतीचंही काम थोडंसं, पण हे कसं लवकर होणार आहे. म्हणजे त्याचं सार लगेच बनवून तयार होतो, रेडी होतो. जसं काय वाटण वगैरे म्हणजे असं भाजायचं हे ते करायचं अशी काही गरज नाही, आपलं फटाफट होऊन जातं. तर मग मी पटापट आपले म्हटलं साफ करून घेऊया सगळे हे प्रॉन्स. मी आहे ना माझ्या आईच्या स्टाईलमध्ये आज बनवते. जसं की आई म्हणजे थोडीशी कोकणी आणि थोडीशी मालवणी स्टाईलने बनवते, तसंच आज म्हटलं ट्राय करूया. तर मग काय नाही, पहिल्यांदा सगळे आपले प्रॉन्स साफ करून घेतले मी मस्त व्यवस्थित. बघा तुम्ही बघू शकता, साफ करायला छान वाटतं, फक्त वेळ लागतो एवढंच. बघा त्याच्यातून जो असं काळा हे असतो ना तो काढून टाकायचा. आणि अशा प्रकारे सगळे साफ करून घ्यायचे. आपल्याला दिसतात जास्त, हे प्रॉन्स असतात भरपूर, पण जेव्हा आपण साफ करतो ना तेव्हा तर ते एवढूशच होऊन जातात. म्हणजे असं वाटतं की अरे यार एवढे होते आणि एवढेच राहिले. बघा तर मी पटापट करत होती साफ. आणि हे बघा दिसत आहेत का तुम्हाला, मी छान असे मस्त साफ करून घेतले. त्याच्यानंतर मी पहिल्यांदा सार बनवायच्या अगोदर आहे ना असं तेलामध्ये ना त्यांना थोडेसे फ्राय करून घेते. म्हणजे त्यांचा कलर आहे ना जो आपला व्हाईट आहे ना तो मस्त असं छान लालसर होऊन जातो. मग ते असं दिसायला पण छान दिसतात. तुमच्या असे काय बोलतात व्हाईट दिसत नाही. हे बघा तुम्ही बघू शकता की त्यांचा कलर आहे ना थोडंसं चेंज होत चाललाय. बघा झाला ना, मस्त होतो असं चेंज. मग त्याच्यानंतर काय आहे ना तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला तेल घ्यायचं आहे पुन्हा, आणि आपलं हे कांदा आणि टोमॅटो हे असे दोन्ही तेलामध्ये टाकायचे आहेत. तुम्ही एकत्र टाकले तरीही काही प्रॉब्लेम नाही, कारण कांदा लालसर व्हायचा आहे याची वाट नाही बघायची आपल्याला. कारण आपण म्हणजे जसं हे कसं बनवतो आपण, काय आमटी वगैरे बनवतो तेव्हा कसं कांदा वगैरे जास्त लालसर करून घेतो ना, कारण आपल्याला तो भाजायला पाहिजे हे ते. पण ह्याच्यामध्ये नाही, आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, प्रॉन्सना शिजवायचं आहे. हे बघा म्हणून त्याच्यामध्ये ते जास्त लालसर नाही झाला तरी पण चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडा वेळ ठेवायचं आहे कांदा आणि टोमॅटो, आणि त्याच्यामध्ये हे प्रॉन्स फ्राय म्हणजे तुम्हाला ढवळून घ्यायचे व्यवस्थित. आणि तुम्हाला खूप सारी ह्या रेसिपीमध्ये तुम्हाला खूप सारे जर काय लागणार असेल तर ते आहे कोथिंबीर याच्यामध्ये टाकून घ्यायची मस्त अशी छान. कारण कोथिंबीर ही ह्याच्यामध्ये जास्त इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे छान अशी तुमची करी होईल. तुम्ही करून बघा एकदा ट्राय. आणि थोडंसं मीठ टाका याच्यामध्ये त्यांना, म्हणजे प्रॉन्सला लागेल असं. आणि असं मस्त तुम्ही ढवळून घ्या व्यवस्थित सगळं. आणि मग थोडं पाणी टाका त्याच्यामध्ये, म्हणजे पाणी असं टाका आणि थोडं लो फ्लेमवरती ठेवून देवा, म्हणजे त्याच्यामध्ये ते लागणार पण नाही. हळद मसाला तुम्ही नंतर जरी टाकला तरी पण चालेल, आणि आत्ता जरी टाकला तरी पण काहीच प्रॉब्लेम नाही. मी आता याच्यामध्ये थोडा हळद आणि मसाला मी टाकून घेतलाय. हे बघा, आणि मस्त असं ढवळून घेतलंय. बघा तुम्हाला कलर पण छान वाटतोय ना. हे बघा तुम्ही बघू शकता, छान असं त्याला आता कलर आलाय. आणि मग याच्यानंतर मी पाणी थोडंसं टाकलेलं आहे, कारण ते मस्त शिजतील पण त्याच्यामध्ये व्यवस्थित, आणि खाली लागायला पण नाही पाहिजे गॅसला, म्हणून मग मी थोडंसं अजून पाणी ॲड करून ठेवलं आणि मस्त असं ढवळून घेतलंय. आणि आता तुम्ही झाकण बंद करून ठेवून द्या. तोपर्यंत आपण दुसऱ्या साईडला त्याचं वाटण बनवून घेऊ. काही नाही, खूप साधं आहे, सोपं आहे. तुम्ही खोबरं घ्या किसून, त्याच्यानंतर हे खोबरं टाका.
त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाका. कांदा टाकल्यानंतर मग तुम्हाला टोमॅटो टाकून घ्या. हे बघा, म्हणजे तुम्हाला बारीक वगैरे करून टाकायची असं काही गरज नाही. तुम्हाला हे बेडगी मिरची टाकायची, म्हणजे कलर थोडासा चांगला येतो म्हणून बेडगी टाका. आणि खूप सारी कोथिंबीर टाका, कारण ह्या रेसिपीमध्ये कोथिंबीरने तुम्हाला जास्त चांगली टेस्ट म्हणजे मिळेल. आणि हे बघा, धणे पण तुम्हाला टाकायचे आहेत आठवणीने. आणि हे बघा, आता रेडी आहे माझं वाटण. आणि आता मी हे म्हणजे उघडून बघितलंय, तर ते मस्त असं शिजलं होतं आणि त्याला छान असा कलर पण आलाय. आणि त्याच्यात आता मी हे मिक्स केलं. माझं वाटण जे होतं ते रेडी. तुमच्या गरजेनुसार तुम्ही व्हॉल्यूम जो असेल तो काय ॲडजस्ट करा. मीठ पण तुम्ही टाकून घ्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला कोथिंबीर इथे टाकायचे. आणि तुमचा प्रॉन्स करीचा म्हणजे रस्सा, कोळंबी रस्सा रेडी आहे. आता मी माझं ताट रेडी करते. मी आता त्याच्यामध्ये काढून घेतले जो रस्सा आहे तो प्रॉन्स करीचा. आहे बघा, छान असं मस्त रस्सा बनलेला आहे. आणि मी माझं ताट रेडी केलेलं आहे. बघा, तुम्हाला याचं असेल तर तुम्ही जेवायला येऊ शकता. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.